थंडीत गुडघे कमरेचं दुखणं वाढलंय. या घरगुती तेलानं मालिश करा, तुमची हाडं ठणठणीत राहतील. सांधेदुखीच्या वेदना उद्भवणं खूपच कॉमन झालेलं आहे. वाढत्या वयामध्ये लोकांना हा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो. आजकाल कमी वयाच्या लोकांना सुद्धा सांधेदुखीच्या समस्या दिसू लागल्या आहेत. जेव्हा हिवाळा येतो तेव्हा हात, पाय आणि कंबर सांध्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळं अनेकदा लोक पेन किलर्स घेतात. यामुळे भविष्यात नुकसान देखील होऊ शकतं. पण घरगुती तेल बनवून तुम्ही या तेलानं गुडघ्यांची आणि सांध्याची मसाज करू शकता. आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. तर त्या एक सर्टिफाईड डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत. सांध्याच्या वेदना दूर करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या या तेलाने तुम्ही मालिश करू शकता. तर मोहरीचं तेल. मोहरीच्या तेलानं नसांमध्ये रक्तप्रवाह उत्तेजित होतो. स्नायू आणि सांध्यातील वेदना कमी होतात. सांधेदुखीच्या उपचारांसाठी तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करू शकता. मोहरीच्या तेलामध्ये एक चिरलेला लसूण घ्या, त्यामध्ये लवंग घाला, तळहातावर थोडं तेल घेऊन गुडघ्यावरती मालिश करा. हा प्रयोग शक्यतो दिवसातून 3 ते 4 वेळेस करा. याने तुम्हाला गुडघ्यावर वेदना होत असतील तर तुम्हाला याने फरक पडेल. त्यानंतरचा प्रयोग जो आहे तर तो आहे आपला आल्याचा प्रयोग. गुडघ्याच्या वेदनेवर आराम करण्यासाठी तुम्ही आल्याचा देखील वापर करू शकता. यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असल्यानं तुम्हाला याचा फायदा होतो. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आलं पाण्यामध्ये उकळून या पाण्याचं सेवन करा. यामुळं तुम्हाला गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. हळदीचा लेप बनवून देखील तुम्ही गुडघ्यांना लावू शकता. तसेच हळदीचं दूध प्यायल्यानं देखील गुडघ्यांच्या आणि सांध्यांच्या वेदनापासून तुम्हाला आराम मिळतो. हळदी पाण्यासोबत मिसळून किंबहुना मोहरीच्या तेलासोबत मिसळून तुम्ही गुडघ्यावरती लावून तुम्ही मसाज देखील करू शकता. हळदीतील अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्मामुळे वेदनांपासून आराम मिळतो. नारळाच्या तेलानं देखील गुडघ्यांच्या वेदना कमी होण्यास मदत होते. तर या पद्धतीचे प्रयोग तुम्ही घरगुती करून सांध्याच्या आणि गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळवू शकता. अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये तसे कळवा. धन्यवाद.